वृषभ राशी 12 ते 18 जानेवारी 2026 साप्ताहिक राशीफल. वृषभ राशी 2026 वर्षाचा पहिला महिना जानेवारी हा अत्यंत खास असणार आहे. जानेवारीचा हा आठवडा लवकरच सुरू होणार आहे. 12 ते 18 जानेवारी हा आठवडा फार खास असेल, कारण या काळात मकर संक्रांत हा शुभ सण देखील येतोय. तसेच सूर्य मकर राशीत संक्रमण करणार आहे, त्यामुळे सूर्याचं संक्रमण फार प्रभावी मानलं जाईल. त्यामुळे जानेवारीचा दुसरा आठवडा वृषभ राशीसाठी कसा असेल चला जाणून घेऊ. वृषभ राशीसाठी हा आठवडा तुमच्या राशीसाठी उत्तम राहील. या आठवड्यात प्रलंबित असलेले कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण होईल. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत लांबच्या प्रवासालाही जाऊ शकता. चालू असलेले कौटुंबिक मतभेद संपतील. या आठवड्यात तुम्हाला काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. या आठवड्यात मूलभूत गोष्टींमध्ये प्रभुत्व मिळवून प्रगती होईल. जुने कॉल, अनावश्यक सबस्क्रिप्शन किंवा गोंधळ त्रासदायक काम दूर करा आणि आरामाची लाट अनुभवा. प्रत्येक कामात थोडा मानवी विराम द्या. अनुभवी व्यक्तीचा थोडासा सल्ला प्रचंड आत्मविश्वास निर्माण करेल, जो ताबडतोब अंमलात आणा. आरामदायी घरातील वातावरण तयार करा. नियमितता संपत्तीसाठी आवश्यक आहे. दर आठवड्याला एक निश्चित दिवशी एक छोटी गुंतवणूक करा. स्थिरता आणि सामायिक वेळ नातेसंबंध वाढवेल. या आठवड्यात दिनचर्या, जबाबदारी आणि भावनिक सत्य यावर भर दिला जातो. आठवड्याच्या सुरुवातीला तुळ राशीतील चंद्र काम आणि आरोग्य संतुलित करण्यास मदत करेल. चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करत असताना लक्ष नातेसंबंधांकडे वळेल. हा खोलवर संभाषण करण्याचा किंवा भावनिक स्पष्टतेचा काळ असू शकतो. शुक्र, सूर्य आणि नंतर मंगळाचे मकर राशीत संक्रमण शिकण्याच्या, प्रवास करण्याच्या आणि तुमच्या विचारांना बळकटी देण्याची संधी देतात. दीर्घकालीन नियोजनासाठी हा चांगला काळ आहे. आठवड्याच्या शेवटी मकर राशीत प्रवेश करणारा बुध विचार आणि संभाषणे आयोजित करेल. वृषभ राशीला हा आठवडा संयम आणि स्थिरतेचा असेल. तुम्ही योग्य नियोजन, सकारात्मक विचार व आत्मविश्वास यांच्या जोरावर सर्व आव्हाने यशस्वीपणे पार करू शकाल. तुम्हाला काही क्षेत्रात चांगली प्रगती पाहायला मिळेल, पण तुम्ही या आठवड्यात कामाच्या ठिकाणी चांगले यश मिळवाल. हा आठवडा महत्त्वाचा ठरेल. तुमच्या कामाची कार्यालयात दखल घेतली जाईल. नोकरदारांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. तसेच व्यावसायिकांना व्यवसायात स्थैर्य लाभेल. नवीन भागीदारी करार व गुंतवणूक करू शकाल. जुन्या ग्राहकांशी पुन्हा व्यवसाय सुरू कराल. वृषभ राशीची आर्थिक स्थिती स्थिर असेल. तुम्हाला थकबाकी वसूल करता येईल. अडकलेले पैसे मिळतील. यामुळे आर्थिक ताण कमी होईल, पण तुम्हाला गुंतवणूक करताना काळजी घ्यावी लागेल. तसेच अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा व बचत करा. वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांनी आपली एकाग्रता वाढवण्याचा प्रयत्न करावा. तुम्हाला अभ्यासात मन रमवण्याचे अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील. स्पर्धा परीक्षा, मुलाखत किंवा प्रवेश प्रक्रिया यामध्ये सकारात्मक संकेत मिळतील, पण वेळेचे योग्य नियोजन करणे आवश्यक राहील. वृषभ राशीच्या व्यक्तीने आरोग्याकडे लक्ष द्यावे, कारण अति कामाचा ताण व मानसिक चिंता यामुळे शरीरावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ध्यान, योग, प्राणायाम किंवा पहाटे थोडा वेळ चालणे यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारेल. जुने आजार असलेल्यांनी दुर्लक्ष करू नये. वृषभ राशीच्या कौटुंबिक जीवनात आनंद राहील, पण तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील. तुम्हाला घरातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. तुमचे भावंडांशी नाते सुधारेल. नातेवाईकांशी संवाद वाढेल. वृषभ राशीच्या प्रेमजीवनात जोडीदाराशी संवाद साधताना भावनिक होऊ नका. तुम्ही प्रेमात मोकळेपणाने संवाद ठेवा. तसेच वैवाहिक जीवनात जोडीदाराची साथ लाभेल, पण जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तुमचे वैवाहिक जीवन सुखकर राहील. या काळात तुम्ही महत्त्वाच्या कामांना प्रोत्साहन द्याल. तसेच तुमच्या स्वतःवरचा ताबा सुटेल. मात्र रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तसेच या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. तसेच समाजात तुमच्या कार्याचं कौतुक केलं जाईल. त्यामुळे तुम्ही समाधानी असाल. तुमच्या करिअरमध्ये चांगली स्थिरता दिसून येते. वृषभ राशी, तुमची स्वप्ने सत्यात उतरण्याची वेळ आली आहे. रविवार 18 जानेवारी रोजी मकर राशीतील अमावस्या उगवते. तुमच्या आयुष्यात एक नवीन भाग्यवान सुरुवात आणते. तुमच्यासाठी मकर राशीची ऊर्जा नशीब, विपुलता आणि प्रवास नियंत्रित करते. वर्षाच्या सुरुवातीपासूनच ही ऊर्जा इतकी प्रचलित असल्याने तुमचे बरेचसे प्रयत्न स्थिर परंतु रोमांचक मार्गाने पुढे जाण्यावर केंद्रित आहेत. मकर राशीच्या अमावस्येला ही ऊर्जा शिखरावर पोहोचते, ज्यामुळे तुम्ही प्रगती करू शकता आणि तुमची स्वप्ने सत्यात उतरण्याच्या दिशेने एक पाऊल टाकू शकता. तुमच्या आयुष्यातील कोणत्याही स्थिरतेला दूर करण्यासाठी आणि तुम्हाला जे हवे आहे ते सर्व मिळवण्याची संधी घेण्यासाठी
हे विश्वाचे चिन्ह आहे. तुम्ही ज्या स्वप्नांचे जीवन जगता त्यापासून तुम्हाला काहीही रोखत नाही. या आठवड्यात तुम्ही संशोधनाच्या कठीण परिस्थितीत आहात. एका मोठ्या सहलीची योजना आखण्याच्या शाळेत परत जाण्याचा किंवा शेवटी तुमचा योग शिक्षकाचे प्रमाणपत्र मिळवण्याच्या आवेगाने. पुढील आठवड्याची अमावस्या या नवीन मार्गावर तुमची पहिली मोठी पावले उचलण्याची आहे. परंतु या आठवड्यात तुमचे ध्येय म्हणजे मागील प्रकल्पांमधील कोणत्याही ढिलाईची पूर्तता करणे. तुमचा स्वामी ग्रह शुक्र 17 तारखेला कुंभ राशीत प्रवेश करेल. तुमच्या सार्वजनिक प्रतिमेवर आणि करिअरवर लक्ष केंद्रित करेल. कामाच्या ठिकाणी एखाद्या प्रोजेक्टचा तुम्ही हिस्सा व्हाल. तुमच्या ध्येयावर तुमचं लक्ष केंद्रित असेल. तसेच पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ वेगळी ठेवाल. हा आठवडा पैशाचा वापर सावधानतेपूर्वक करा, कारण महिन्याचा मधला आठवडा आहे. त्यामुळे भावनेच्या भरात येऊन विनाकारण पैसे खर्च करू नका. तुम्ही प्रामाणिकपणे काम कराल, पण त्याचा योग्य मोबदला तुम्हाला मिळेलच असं नाही. वृषभ राशी, धीर धरा आणि रागावर नियंत्रण ठेवा. समस्या सुटतील. शत्रूंचा पराभव होईल. तुमच्या व्यवसायात वाढ होण्यासोबतच आदर आणि सन्मान मिळेल. शुक्रवार ते रविवार काही तणाव असू शकतो. प्रवास खर्च जास्त असेल. योग आणि अध्यात्म फायदेशीर ठरेल. आर्थिक निर्णय फायदेशीर ठरतील. आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला आधार मिळेल. शिक्षण आणि करिअरमध्येही स्थिरता राहील. या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यवान क्रमांक 6 असेल. तसेच या आठवड्यात खबरदारी म्हणजे आळस आणि अनावश्यक खर्च टाळा. या आठवड्यात देवी लक्ष्मीची पूजा करा. एकंदरीतच हा आठवडा वृषभ राशीसाठी उत्तम असेल.